हो बाबा म्हणे, तुम्ही भोड्या बाबड्या लोकांना कसं काय फसवता, त्यांची वेळ कशी काय घालवता. परमेश्वर कुठंच नाहीये, परमेश्वर हा माणूसच आहे असं त्या मनोज हुबळीकरला वाटत होतं. पण बाबांना दुःख वाटलं की मी एका परमेश्वराची प्राप्ती केलेली आहे आणि माझाच मुलगा हा मला प्रश्न विचारतो आहे. तर मानते की बाबा जुमदेवजीला दुःख वाटलं, पण त्याने आपली जी भावना आहे ती भावना मनोज हुबळीकरला दाखवलेली नाही. परंतु काही दिवस गेले आणि मानते की बाबा जुमदेवजीने मनोज हुबळीकरला म्हटलं की तुला जेवढं जमते तेवढा कर, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या माझ्या भगवंतावरती सोडून दे. तुझा वेळ तुला अभ्यासामध्ये जेवढं द्यायचं आहे तेवढा दे, बाकीचं माझ्या भगवंतावरती सोडून दे, भगवंताला पुढे ठेव. जर मी बरेच काही जर सांगितलं तर यामध्ये वेळ जाणार, पण मी शॉर्टकट सांगतो. तर काय झालं की मनोज हुबळीकरला काही काळानंतर परमेश्वराला घडामोडी घडवायच्या होता. त्याला परमेश्वराप्रती जागृती निर्माण करायची होती की हा मानव परमेश्वर नाही तर परमेश्वरी शक्ती या जगामध्ये आहे आणि ते मानवामध्ये आहे, ते परमात्म्याच्या स्वरूपात आहे, हे दाखवायचं होतं. तर काय झालं, मनोज हुबळीकरला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये त्याला ताप आला. ताप आल्याच्या नंतर हे ताप त्याचं स्वप्न खुलल्याच्या नंतर पुन्हा त्याला जोरात ताप आलं, भयानक ताप आलं आणि त्याला एक आजार पडला. त्या आजारामध्ये जर 4 तास जर तो 4 तासापेक्षा जास्त जिवंत राहू शकत नव्हता, तो आजार झाला त्याला, कारण की भगवंताला घडामोडी घडवायच्या होत्या. आणि मानते की बाबा जुमदेवजीने त्याला मेडिकल हॉस्पिटलला घेऊन गेलं. त्या मेडिकल हॉस्पिटलला घेऊन जाताना तो रिक्षा 2-3दा बंद पडला. परमेश्वरी घडामोडी घडत होत्या. आणि मेडिकलला जेव्हा गेलं, मेडिकलला गेल्याच्या नंतर बाबांनी अट ठेवली, बाबांनी अशी अट ठेवली की माझ्या मुलाला सिरियस नावाची बिमारी झालेली आहे आणि ही जी बिमारी आहे या बिमारीचा निदान लागल्याशिवाय याला एकही औषध देऊ नका असं डॉक्टराला म्हटलेलं होतं. डॉक्टर मानते की बाबा जुमदेवजीला पागल म्हटलं आणि पागल म्हटल्याच्या नंतर मानते की बाबा जुमदेवजींनी त्यांच्यासोबत संवाद साधला की मी पागल नाहीये, मी महापागल आहे. जर माझ्या वाक्यामध्ये जर आल्या तर या बाबाला तुम्ही ओळखलेलं नाही, मला लोक बाबा म्हणतात. मानते की बाबा जुमदेवजीने अट ठेवली की याच्या निदान झाल्याशिवाय एकही गोळी याला द्यायची नाही. आणि खरोखरच त्या डॉक्टरांना सुद्धा या बिमारीचं निदान लागलेलं नाही. मित्रांनो, मेयोचे त्या हॉस्पिटलचे मोठे डॉक्टर होते, त्यांना याचा एकही बिमारीचा निदान लागलेला नाही. बाहेरचे लोक बघत होते की हा माणूस कसा असेल, मरणाच्या दारामध्ये मुलगा उभा आहे तरी याला एकही औषध देऊ देत नाही. त्या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला. पण बाबांनी सांगितलेलं होतं की या बिमारीचा निदान झाल्याशिवाय माझ्या मुलाला एकही गोळी देऊ नका, नाही जर दिला तर माझा मुलगा मरून जाईल. बघा, मानते की बाबा जुमदेवजीला माहिती होतं की ह्या सर्व घडामोडी परमेश्वर घडवत आहे, परमेश्वर घडत आहे. मानते की बाबा जुमदेवजीने सर्व डॉक्टर थकले. त्याच्यानंतर मानते की बाबा जुमदेवजी आपल्या मुलाजवळ गेले आणि मुलाला म्हणू लागले की मनो तुला कसं वाटतंय, मनो तुला कसं वाटतंय. तेव्हा मानते की डॉक्टर मनोनी म्हटलं की बाबा म्हणे मला आता बरं वाटत आहे म्हणे. बरं तेव्हा वाटलं की जेव्हा त्या डॉक्टराच्या सर्टिफिकेट वरती मानते की बाबा जुमदेवजीने त्या हॉस्पिटलमधून डिस्चार्ज केल्याच्या नंतर जेव्हा सिग्नेचर होत होती आणि सिग्नेचर जेव्हा झाली तेव्हाच मनोज हुबळीकरला बरं वाटायला लागलं. बघा, कारण की परमेश्वर हा घडामोडी घडवत होता आणि परमेश्वराबद्दल त्यांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण व्हावा यासाठी परमेश्वराच्या घडामोडी चालू होत्या. जेव्हा डिस्चार्ज वरती सिग्नेचर झाली तेव्हा मनोज हुबळीकरला बरं वाटायला लागले. मनोज हुबळीकर स्वतः आपल्या ऑटोमध्ये चालून गेला. पहा, ज्या मुलाला ऑटोमध्ये बसवून दिलं तोच मुलगा स्वतःहून चालून त्या मोठी सिरियस होतं, त्यांना बोलता सुद्धा येत नव्हतं, तरी सुद्धा तो ऑटोमध्ये गेला आणि ऑटोमधून घरी आला आणि तो संपूर्ण बरा झाला.
बघा परमेश्वराची किती मान कृपा, आणि तेव्हापासून मनोट हुपरीकरला या भगवंत काय आहे, परमेश्वर काय आहे याबद्दल समजायला लागले. तेव्हापासून तो परमेश्वराबद्दल विश्वास निर्माण झाला, आणि त्या विश्वासाचंच फलित काय आहे तर तो जगातला 7वा सायंटिस्ट झाला. आणि आज सांगण्याचं तात्पर्य हेच की आपण या ठिकाणी या गावामध्ये उपस्थित राहतो तरी सुद्धा माझा वेळ वाया जाईल म्हणून या भावनेतून कार्यक्रमाला येत नाही. हे मोठी शोकांतिका आहे आपल्या मार्गाची. आपला मार्ग जर देश पातळीवरती जर न्यायचा असेल तर तुम्हाला उठायलाच लागेल. तुम्हाला सत्याप्रती, मर्यादेप्रती, प्रेमाप्रती, तत्व शब्द नियमाप्रती जागृत व्हायलाच लागेल. तेव्हा आपली समाज हे सुद्धा गोष्ट ऐकणार आहे. म्हणून मला असं म्हणावं वाटतं की नौजवान शान देश की, नौजवान शान देश की, भारत की पहचान है, तेरे नील बाहुबल पर हम सबको बड़ा अभिमान है. तू दूर स्थिति में देख जरा, वो लक्ष्य तेरा मान है, वो लक्ष्य तेरा मान है. खरोखरच आम्हाला येणारा काळ हा आमचाच आहे. त्यासाठी आम्हाला आजपासून संकल्प करावा लागेल आणि संकल्पातून आम्हाला सिद्धीकडे जायला लागेल. मित्रांनो, आपण कोणासोबत राहतो, कोणासोबत जास्त काळ वावरतो यावरून मानवाचं चरित्र घडत असते. मला असं वाटतंय एका जंगलामध्ये एक जंगल होता, आणि त्या जंगलामध्ये सिंह राहत होता, आणि तो सिंह झोपलेला होता. तो सिंह त्या जंगलामध्ये झोपलेला होता, आणि झोपलेला असताना त्याचा जो छावा आहे तो छावा हळूहळू त्या जंगलामध्ये खेळताना पहिल्यांदाच त्या बिळाच्या किंवा जो राहत होता त्या ठिकाणाच्या बाहेर निघालेला होता. जर बाहेर निघून त्याला नवीन नवीन गोष्टी बघून तो हळूहळू घनदाट जंगलामध्ये जायला लागला, आणि तो जोपर्यंत त्याला समज आली तोपर्यंत तो संपूर्ण आपल्या आईपासून फार दूरपर्यंत जंगलात गेलेला होता. आणि हळूहळू तो रडायला लागला, आई ग आई ग आई ग असं म्हणायला लागला. तेव्हा समोरूनच एक मेंढी आली, आणि त्या मेंढीचं पिल्लू काही दिवसापूर्वीच मरण पावलेलं होतं. तर त्या बछड्याला बघून, त्या छाव्याला बघून त्या मेंढीची ममता ही उंचवडून आली. मेंढीची ममता उंचवडून आली, आणि त्या मेंढीने त्या छाव्याला आपल्या घरी आणलं. आपल्या छाव्याला घरी आणले. असेच दिवस जाऊ लागले, आणि असे करता करता तो छावा मोठा झाला. परंतु तो त्या मेंढीसोबत राहत होता. कधी कधी ती मेंढी त्या छाव्याला जेव्हा बघत होती तर ती मेंढी सुद्धा घाबरायला लागली, कारण की तो बराच मोठा झालेला होता. तर एक दिवस काय झालं की त्या जंगलामध्ये अचानक एक सिंह आला, आणि सिंह समोरच्या टेकडीवरून भयानक अशी गर्जना दिली. आणि तेव्हा छावा आणि ते मेंढी सोबतच होती. काही अंतरावरती त्या सिंहानं मोठी गर्जना दिली, आणि गर्जना दिल्याच्या नंतर ती मेंढी अशी चळाचळा कापू लागली. ती मेंढी अशी चळाचळा कापू लागली, आणि या छाव्याच्या आतमध्ये भावनाचा वेग निर्माण झाला की ही आवाज कुणाची आहे. ही आवाज त्यांनी पहिल्यांदा ऐकलेली होती. त्या छाव्याच्या मनामध्ये त्या भावनाचा वेग असा उंचावला, आणि त्याला अशी कुठली तरी शक्ती माझ्यामध्ये आहे पण मला माहिती नाही असं त्याला जाणीव झालं. आणि त्याच्या भावनाचा वेग हळूहळू वाढला, आणि वाढल्याच्या नंतर एका छलांगीमध्ये त्या सिंहापर्यंत जाऊन पोहोचला, आणि तेवढ्याच ताकदीने तो छावा सुद्धा गर्जना देऊ लागला. त्याला जेव्हा तो मेंढीसोबत होता तर साधा कुत्रा जरी भुंकला तरी तो त्या मेंढीच्या मागे लपत होता. आणि असं काय झालं की जेव्हा सिंहाने मोठी गर्जना दिली तेव्हा त्याच्यातला सिंह हा जागा झाला. मित्रांनो, यावरून असं दिसते की जेव्हा तो
मेंढी सोबत होता तेव्हा त्याच्या बरोबर मेंढी एवढी शक्ती होती. पण जेव्हा माहिती झालं की तो मेंढीचा नाही तर सिंहाचा छावा आहे, त्याच्या एका गर्जनेमध्ये जंगलातील सर्व जीव जंतू एका गर्जनामध्ये भयभीत होऊ शकतील एवढी शक्ती त्याच्यामध्ये आहे. हे केव्हा माहिती झालं? जेव्हा तो सिंहाच्या बरोबर त्याच्या आतमध्ये मी सिंह आहे अशी त्याला जाणीव झाली. आज आपलं सुद्धा असंच आहे की आपण महानतगी बाबा चिमटेजीने आपल्याला तत्वशब्द नियम दिले आणि महानतगी बाबा चिमटेजीने म्हटलेलं आहे की माझा एक सेवक हा एका लाखाबरोबर आहे. परंतु मित्रांनो, आपण त्या मेंढीप्रमाणे आपण स्वतःला मेंढी समजत आहोत. आपल्यामध्ये अपार शक्ती आहे, पण त्या शक्तीचा आपण समाजासाठी किंवा आपल्या स्वतःसाठी त्या शक्तीचा वापर पूर्ण क्षमतेने आपण करत नाही आहोत. आपल्याला ओळखायला लागेल की आपली जी औलाद आहे ही सिंहाची आहे. आपल्याला जे तत्वशब्द नियमाची जी शिकवण दिलेली आहे, तत्वशब्द नियमाची शिकवण दिलेली आहे, हे आपल्यालाच नाही तर संपूर्ण जगाला याची गरज आहे. आज प्रत्येक व्यक्तीला वाटतं की मला एका मॅडमने दुसऱ्या मॅडम सोबत प्रेमाने बोलायला पाहिजे, पण यांनी हे प्रेम देत नाही आहे त्या मॅडमला. ही मोठी शोकांतिका आहे, पण त्यांना प्रेमाची अपेक्षा आहे. आपल्याला दुसऱ्याकडून एका प्रेमाची अपेक्षा आहे, पण प्रेम देता येत नाही. निसर्ग काय म्हणतो की मातीत एक दाणा टाकल्याशिवाय 100 दाणे मिळत नाही. म्हणजेच आपण दुसऱ्याला प्रेम दिल्याशिवाय रिटर्न आपल्याला मिळत नाही. मग आम्ही सुख समाधानाने जीवन जगत आहोत, पण परमेश्वराला किंवा या समाजाला आम्ही काय देत आहोत ज्याच्यातून आम्हाला एक आनंद मिळेल. धन निर्माण करणे म्हणजेच आनंद निर्माण करणे असा नाही. महानतगी बाबा चिमटेजीचा धन हा 3 ऑक्टोबरला दिसलेला होता. महानतगी बाबा चिमटेजीचा धन आज सुद्धा यावेळी सुद्धा दिसत आहे. का बरं आपण इथं आलेलो आहोत? त्यांनी स्वतःसाठी काही कार्य केलेलं नाहीये, आपल्या समाजासाठी केलेले आहे. आपल्याला आपल्यासाठी आणि समाजासाठी सुद्धा आपल्याला कार्य करायचे आहे. हे शिकवण आपल्याला दिलेले आहे. आज मला सांगा, देशामध्ये पूर्ण भ्रष्ट व्यवस्था निर्माण झालेली आहे. जर आपल्यासारखे चांगल्या विचाराचे लोक देशामध्ये मुक्त प्रवाहात आले तर देश बदलायला वेळ लागणार नाही. पण आपल्याला वाटते की देश हा मोदींनाच बदलावला पाहिजे. असं शक्य आहे काय? अजिबात शक्य नाही. महानतगी बाबा चिमटेजींनी म्हणूनच म्हटलेलं होतं, तूफान और आंधी हमको न रोक पाए, तूफान और आंधी हमको न रोक पाए, बाबा जैसे सेवक सदगुरु को मिल गए. अरे मरने के सब इरादे जीने के काम आए, मरने के सब इरादे जीने के काम आए. जब ऑटो पर बाबा हनुमान जी का नाम आए, बाबा हनुमान जी का नाम आए, बाबा हनुमान जी का नाम. जेव्हा बाबा हनुमानजीचा नाव आमच्या ओठावरती आला तर 12 वर्षाचे दुःख दूर झाले. तर विचार करा की आमच्यामध्ये किती शक्ती आहे. म्हणून आजपासून संकल्प करा, मी सुद्धा करतो की आम्ही मेंढीची औलाद नाही तर आम्ही सिंहाची औलाद आहोत. फक्त माणसाला बदलायला काय लागते? एका चांगल्या विचाराची गरज आहे. तो काय खातो, काय घालतो हे महत्वाचं नाहीये, पण तो कोणासोबत राहतो हे फार महत्व आहे. अरे राजा के साथ राज्य करेगा, राज्य करना भी बुरी बात है. राजा के साथ राज्य करना भी बुरी बात है, न जाने वो कब रुलाते. मगर एक सेवक के साथ रहना भी अच्छी बात है, न जाने वो कब ज्ञानी बनाते, कब ज्ञानी बनाते. खरंच तुम्हाला जर ज्ञान पाहिजे असेल तर तुम्हाला चर्चा बैठकीच्या संगतीमध्ये राहायला लागेल, परमेश्वराच्या संगतीमध्ये राहायला लागेल, परमेश्वरासोबत 24 तास राहायला लागेल. महानतगी बाबा चिमटेजींनी अगदी शॉर्ट प्रार्थना बनवलेली आहे, शॉर्ट विनंती बनवलेली आहे. आपल्याला जास्त काळ पूजा अर्चनासाठी लागत नाही. आपण पूजा अर्चना सर्व बंद केलेला आहे. पूजा अर्चना आपण सर्व बंद केलेल्या आहेत. म्हणून महानतगी बाबा चिमटेजींनी म्हटलेले आहे की मुझे वेद
पुराण पुराण क्या, मुझे वेद पुराण क्या, हमें मुझे वेद पुराण क्या, हमें सत्य का पाठ पढ़ा दो कोई, मुझे वेद पुराण क्या, हमें सत्य का पाठ पढ़ा दो कोई, हमें मंदिर मस्जिद जाना नहीं, हमें प्रेम का रंग चखा दो कोई, हमें प्रेम का रंग चखा दो कोई। तर आम्हाला प्रेमाची गरज आहे, प्रत्येक व्यक्तीला प्रेमाची गरज आहे। आज आपल्या सेवकांमध्ये असो किंवा इतर समाजामध्ये असो, आपण आज म्हणतो आहे की माझा मुलगा माझी ऐकत नाहीये किंवा माझा मुलगी माझी ऐकत नाहीये, याला दोष कुणाचा आहे? याला दोष कुणाचा आहे? कारण की आम्ही अर्धा वेळ हा बाहेर घालवतोय, दुकानावरच्या पाट्या चिकन करण्यामध्ये आपला वेळ घालवतोय, अर्धा वेळ एकामेकाजवळ राहून आपला घालवतो आहे, परंतु आपल्या बायकोला किंवा मुलाला किंवा मुलीला वेळ देत नाही आणि मग सांगतो की माझी मुलगी पळून गेली तर मला माहीतच नाही, मला सांगितलंच नाही। वास्तविकता आहे की नाही आहे? वास्तविकता आहे, याच्या मागे आपला सुद्धा दोष तेवढाच आहे। आम्ही स्वतःला हा प्रश्नच विचारत नाही की आम्ही जे आमची वेळ आतापर्यंत जे घालवलेली आहे त्याच कर्माचे फळ कुठंतरी आम्हाला मिळत आहे। परंतु जाऊ द्या ते वेळ, पण आजपासून ठरवा। आणि मुलाची किंवा मुलीची सुद्धा एक नैतिक जबाबदारी आहे की माझ्या वडिलांनी फाटले कपडे फाटले चड्डी घालून मला शिकवलेलं आहे, लहानाची मोठी केलेली आहे, त्याच्यासाठी मी काय करणार? मानव धर्म आम्हाला कशाची शिकवण देत आहे? म्हणून माझ्या वडिलांना किंवा आईला विचारल्याशिवाय मी कोणतेही चुकीचं कार्य करणार नाही, हे सुद्धा त्या मुलांना किंवा मुलींनी करायला पाहिजे। हे सुद्धा त्या मुलीची नैतिक जबाबदारी आहे। पण नैतिक जबाबदारी केव्हा? जेव्हा आपण अशा चर्चा बैठकीला आपल्या मुलाला किंवा मुलीला घेऊन याल तेव्हा हे साध्य होऊ शकते। आज बरेच लोक येतात पण मुलं त्या ठिकाणी गायबच राहतात आणि मुलांना गरज आहे हे युवा पिढी या मार्गाला घेऊन समोर चालणार आहे, त्यासाठी ते शिकायला पाहिजेत, त्यासाठी मुली शिकायला पाहिजेत, त्यासाठी मुलं शिकायला पाहिजेत। आणि प्रेम करणे हा काही गुन्हा नाही, प्रेम करणे हा काही गुन्हा नाही, परंतु आपल्या पायावरती सर्वात पहिले उभं झाल्याच्या नंतर आपल्या आई वडिलांना सांगितल्याच्या नंतर कुठलाही निर्णय घेणे हा असतो प्रेम। प्रेम म्हणजे एक हव्यास नाही, हे आपल्या मुलांना किंवा मुलींना आपल्याला सांगण्याची गरज आहे। पण आपण कुठल्याही गोष्टी काहीच करत नाही आणि मग मुलगा किंवा मुलगी पळून जाते आणि आपल्याला माहीतच होत नाही। म्हणून त्या मुलींनी सुद्धा माझ्या वडिलांनी रक्ताचं पाणी केलेलं आहे आणि ते पाणी करून मला शिकवलेलं आहे, याची जाणीव त्या मुलींनी ठेवायला पाहिजे। जर आपण मुली एकमेकांना जर अशी चर्चा जर केली, चर्चा बैठकीत आणलं तर काय होईल? आपला समाज, आपला सेवक हे चांगलं निर्माण होईल। आपली जर एक मोहना जर चांगला झाला तर हळूहळू एक नगर चांगला होईल, नगर जर चांगला झाला तर एक गाव चांगला होईल आणि गाव चांगला झालं तर संपूर्ण तालुका चांगला होईल। पण याची सुरुवात कुठेतरी आपल्यापासून करावं लागेल का नाही लागेल? ही मानदेगी बाबा जुंदूजीची शिकवण आहे, पण आपण कुठेतरी शिकवणीला बाहेर ठेवतो, कुठेतरी खोटीला टांगून ठेवतो, त्यामुळे अशी परिस्थिती आमच्या समाजात निर्माण व्हायला लागलेली आहे। ह्या परिस्थितीला जर आपल्याला समोर जायचं असेल तर आपल्याला माणूस बनायलाच लागणार आहे। कारण की या पृथ्वीवरती मानवाने प्रत्येक
साधन सामुग्रीचा वापर करून चंद्र नव्हे तर मंगळापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे, परंतु इकडे माणूस पण हरवून बसलेला आहे. परिणामी काय दिसतोय आम्हाला? परिणामी अनैतिकता, विध्वंस, बलात्कार यासारखे प्रकरण आपल्याला बघायला मिळतात आहे. परंतु या परिस्थितीला जर सामोरे जायचं आहे तर मानव धर्माशिवाय कुठलाही पर्याय नाही. या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये सुईपासून तर एरोप्लेन पर्यंत, हवाई जेट पर्यंत प्रत्येक गोष्टीचे कारखाने तयार झालेले आहेत, पण मानव निर्माण करणारा कुठलाही कारखाना तयार झालेला नाही. झालेला आहे का मॅडम? पण मानव निर्माण करणारा कारखाना म्हणजेच मानव धर्म आहे. या मानव धर्मातून आपल्याला मानव बनायचं आहे आणि मानवाचा संदेश पुऱ्या जगाला द्यायचा आहे. तर मित्रांनो, वेळ फारच झालेली आहे आणि बरेच वक्त या ठिकाणी